बेलापुर गांव सेक्टर 20 में आज सब्जी बाजार के निर्माण कार्य का भूमि पूजन किया गया। यह बाजार बेलापुर के विधायक मंदाताई म्हात्रे की विधायक निधि से करीब 40 लाख की लागत से बनाया जा रहा है। आज विधिवत रूप से पारंपरिक पूजा कर इस कार्य की शुरुआत की गई। इस मौके पर भाजपा जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, वरिष्ठ नेता पंडरीदादा पाटिल, प्रमोद जोशी, दर्शन भारद्वाज समेत तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। भूमि पूजन करते हुए विधायक मंदाताई म्हात्रे ने कहा कि यह बाजार जनता की वर्षों पुरानी मांग थी, जिसे अब पूरा किया जा रहा है। उन्होंने कहा कि इससे व्यापारियों और नागरिकों दोनों को बेहतर सुविधा मिलेगी। आपण सगळ्यांनी पाहिलं बेलापूर गावच्या भाजीवाल्या रस्त्यात बसतात, गाडी पार्किंग होत नाही, गाडी जात नाही, त्यामुळे भाजीवाला आज 17 गाड्या इथे होणार आहेत आणि 17 जणांची व्यवस्था लागल्यावर पुढे हळूहळू काम आम्ही मोठं वाढवणार आहोत आणि या गावाला भाजी, फिश मार्केट, लॅब सेंट्रल लायब्ररी असेल किंवा व्यायामशाळा असेल, विरुंगळा केंद्र असेल, स्टेडियम असेल, 20 कोटी रुपये मी या गावासाठी आणलेले आहेत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। 4.5 कोटीची आपण तिथे जेटी आणि रस्ता, कॉन्क्रीट रस्ता आणि लोकांना शेड बांधून दशविधी क्रिया करायसाठी आपण काम केलेलं आहे। अर्ध काम झालं, अर्ध थांबलेलं आहे। आता आम्ही सगळे ग्रामस्थ तिथे जातो। आमच्या ग्रामस्थाची ती शिडकोला दिलेली जागा आहे, शिडकोच्या बापाची जागा नाही आहे आणि कोणाच्याही बापाची जागा नाही आहे। पहिली गोष्ट, तिथे मरीना होणार होता, तो स्वतःच काम घेतलं मरीनाचं, स्वतःच लिव्ह लायसन करून घेतलेलं आहे। तसं या गावाला आता चालणार नाही। आम्हाला आमचा रस्ता पाहिजे, आम्हाला दशविधी क्रिया करायला नाही तर आम्ही ते पत्रे सगळे उडवून टाकणार आहे ग्रामस्थ जाऊन। त्याच्यामुळे आजचं फक्त मार्केट झालं। आता या पूर्ण तलावाचं सुशोभीकरण आणि झोपडपट्टीवाल्यांचा पुनर्विकास, त्यांना प्रत्येकाला घरं मिळतील याचा सर्वे सुरू केलेला आहे। CBD पासून टाटानगर पासून ते बेलापूर CBD ते बेलापूर सगळ्याचा सर्वे करून ज्या कोणी झोपडपट्टीवाल्यांचे 12च्या अगोदरचे पेपर आहेत त्यांना प्रत्येकाला घर पंतप्रधान आवास योजनेतून दिलं जाए। बेलापुर में सब्जी बाजार के साथ ही भाजपा के जनसंपर्क कार्यालय का भी उद्घाटन किया गया। आगामी महानगर पालिका चुनावों को देखते हुए यह कार्यालय लोगों से सीधा संपर्क साधने का केंद्र बनेगा। वहीं इस मौके पर कई महिलाओं ने भी भाजपा में प्रवेश किया। कार्यक्रम के दौरान मंदाताई म्हात्रे ने कहा कि भाजपा इस जनसंपर्क कार्यालय के माध्यम से क्षेत्र में पारदर्शी संवाद, मजबूत संगठन और जनसेवा को प्राथमिकता देगी। उन्होंने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। आज पण पक्षप्रवेश आहे आणि उद्या पण अगरोळी गावामध्ये सुद्धा पक्षप्रवेश आहे। सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या महिला आज आमच्या नेतृत्वात कमळात आलेल्या आहेत आणि त्या कमळ चिन्हाला मतदान करणार। मोदीजींचे, देवेंद्रजींचे आणि माझे हात बळकट करणार। या प्रत्येकीला घर पाहिजे, जर आम्ही असलो तरच यांना घर मिळू शकतं। आतापर्यंत लोकांनी मतदान घेतलं, 1000 रुपये दिले, 1000 रुपये बाजारात गेल्यावर एक चहापत्ती आणली, तेलाचा डबा आणला का 1000 रुपये संपतात। त्यांना सांगितलं यावेळी कोणी पैसे दिले घेऊ नका, कमळाला मतदान करा आणि सगळ्या या महिलांना घर पाहिजे। आपण विचारा त्यांना काय पाहिजे। आज इतकी वर्ष, आता सुद्धा पावसात तोडणार होते, सगळी घरं मी वाचवली जाऊन, त्यांना आता पावसात घराच्या बाहेर काढणार होते। मी आयुक्तांना सांगितलं की जोपर्यंत पंतप्रधान आवास योजना लागू होत आहे तोपर्यंत त्यांना कोणी घरातून काढू नका म्हणून। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।